एकदम परफेक्ट आणि कधीही न खाल्लेली पाकातली शेवयाची खीर पाहणार आहोत। सर्वप्रथम पॅनला तूप लावून घ्यायचे आहे आणि 1 वाटी साखर घालून छान असं मिक्सअप करायचे आहे आणि थोड्या प्रमाणात साखर थोडीशी भाजून घ्यायची आहे। त्यानंतर आता अर्धी वाटी एवढे पाणी ओतून द्यायचे आहे आणि त्यानंतर छान असं मिक्सअप करून घेऊया। पाणी व साखर छान असं मिक्सअप होईल। गॅस हा मोठाच ठेवायचा आहे आणि बघू शकता कशा प्रकारे पाक तयार होत आहे ते। साखर व पाणी छान असं मिक्सअप झाल्यानंतर म्हणजेच पाक तयार झाल्यानंतर आता आपण शिजलेले शेवया त्यामध्ये ओतून घ्यायचे आहे। शेवया शिजण्यापूर्वी मी शेवया तुपामध्ये छान अशा भाजून घेतल्या होत्या, त्याचबरोबर ड्रायफ्रूट्सही टाकून घेतले होते आणि वेलदोडेही टाकून घेतले होते आणि त्यानंतर थोडंसं नमकही टाकून घेतले होते। आता आपण 1 वाटी एवढे दूध टाकून घेऊया। दूध टाकल्यानंतर खीर छान अशी दुधामध्ये शिजवायची आहे। बघा किती छान टेक्स्चर आलेले आहे। तूप आणि दूध तसेच केलेला साखरेचा पाक यामुळे खीरीला छान असं टेक्स्चर आलेलं आहे आणि ही खीर खायला खूपच छान लागणार आहे। तुम्ही अशा प्रकारची खीर